आई अंबाबाईचे दर्शन करून घरी आल्यानंतर इतकं जास्त थकल्यासारखं झालेलं ना, म्हटलं चला आता आराम करूयात. तेवढ्यात क्रिशा इतकी जास्त रडायला लागली ना, कारण की दर्शन करून बाहेर आल्यानंतर ती एका चेअरवरून पडलेली आणि आम्हाला माहीतच नाही की तिच्या हाताला लागलं आहे आणि आम्हाला वाटलं की खूप जास्त डेंजरस लागलं आहे. म्हणून आम्ही रात्री 12-12:30 वाजता तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो, एक्सरे केले. तेवढ्यात कळलं की तिला मुक्का मार लागला आहे, फ्रॅक्चर वगैरे काहीच नाही. तेवढं जीवात जीव आला माझ्या. रात्रभर झोप नव्हती मला. मग दुसऱ्या दिवशी मी निघाली माझी सासरी जायला आणि ही माझी मामी आहे आणि ही पण माझी मामी आहे. त्यांनी माझी ओटी वगैरे भरली, मला छान छान साडी दिली. त्यानंतर हे माझे मामा आहेत जे 4-5 बॅग बाईकवरती घेऊन आम्हाला सोडायला बस स्टँडवर गेले. नंतर मी मोहोळला पोचले, सोलापूरला माझ्या सासरी. आणि माझे सासरे आहेत आणि ही माझ्या सासऱ्यांची मम्मी आहे, आई आहे त्यांची. नंतर आजीने दृष्ट वगैरे काढली आणि ही आहे खंडोबाची आमची काठी. आजीला आणि मामांना भेटून तिथे बॅग्स वगैरे ठेवले आणि मी निघाले माझ्या काकाच्या घरी जायला. तिकडे पोचलो आणि सगळे मस्त मेहंदी काढत बसलेले. आणि हे आहेत चेचुके आणि हे मला खूप जास्त आवडतात भाजून खायला. माझ्या काकीला बोलले मी, चला मला मस्तपैकी भाजून द्या, मला खायचेत. आणि सर्वजण मस्त बसलेले. आणि ही आहे माझ्या काकांची छोटी मुलगी शिवानी. नंतर मी पण मेहंदी काढायला घेतली कारण की 2 दिवसांनी काठीचा कार्यक्रम होता आणि तुम्हाला काठीच्या कार्यक्रमचा पण व्लॉग मी दाखवेन, तर बघा. बाय.